क्षमेचं स्टेशन. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आज शनिवार, त्यामुळे ट्रेनला गर्दी नव्हती. कादंबरी ट्रेनमध्ये शिरली. नेहमीच्या खिडकीजवळ जाऊन बसली. मनात असंख्य विचार चालू होते. ट्रेन सुटली तशी हवेची झुळूक आली. त्याचबरोबर आपोआपच अश्रू सुरू झाले. जवळजवळ आठवड्याने ती घराबाहेर पडत होती. मन गच्च गच्च होतं. माणसाचं मन तरी कसं ना? दिसणाऱ्या भावनांनी गच्चही होतं आणि पिसासारखं हलकंसुद्धा होतं. पण तो हलकेपणा गेली कित्येक वर्ष तिने अनुभवला नव्हता. मनातला जडपणा इतका जड होत होता, इतका की त्याचं आता ओझं सहनच करता येत नव्हतं. एखादी व्यक्ती असल्याने माणसाला जितका त्रास होतो, त्याहून जास्त त्रास तीच व्यक्ती गेल्याने सुद्धा होऊ शकतो का? हा अनाकलनीय प्रश्न तिच्या मनाला पडला होता. लग्न करून आली तेव्हा मनात अनेक स्वप्न होती. स्वप्नीलसारखा चांगला मुलगा नवरा नशिबाने मिळाला हे आपलं भाग्यच. पण सुख एकटंच कुठे येतं? त्याच्याबरोबर दुःखही येतं. तिचं दुःख मोठं होतं, कित्येक वर्षांचं, दुष्टचक्रासारखं, तिला वेढून टाकणारं. सासूच्या रूपात भेटलेलं. स्वप्नीलच्या आई अतिशय खाष्ट होत्या. खाष्ट नव्हे, दुष्टच होत्या. इतक्या दुष्ट की त्या जिवंत होत्या तोपर्यंत त्या मरून जाव्या अशीच ती प्रार्थना करत राहिली. आणि आता त्या गेल्या तेव्हा आपण ती प्रार्थना तेव्हा का केली असं तिला वाटत राहिलं. स्वप्नील त्यांचा एकुलता एक मुलगा. मुलगा असला म्हणून काय झालं? मुलाच्या आयुष्याचे सगळे मालकी हक्क आईने आपल्याकडे ठेवायचे नसतात. आपला मुलगा कुणाचा तरी नवरासुद्धा आहे हे त्यांनी कधी लक्षातच घेतलं नाही. पहिल्या दिवसापासून घरातले सगळे अधिकार स्वतःकडेच राहिले पाहिजे हाच त्यांचा ध्यास होता. कलही तसाच होता. मग त्यासाठी प्रसंगी मुलाला आणि सुनेला दुखावलं तरी चालेल. मुलगा तरी त्यांचा होता, पण सून मात्र बाहेरून आणलेली कोणीतरी शूद्र व्यक्ती. त्यात कादंबरीची परिस्थितीसुद्धा बेताचीच होती. म्हणून सुद्धा अनेकदा तिच्या आईवडिलांचा उद्धार झाला होता. गृहप्रवेश करताना तिने माप ओलांडलं आणि त्या क्षणापासून त्यांचं तिच्याशी वैर चालू झालं. त्यांच्या बहिणीकडे त्यांनी स्पष्टपणे बोलूनसुद्धा दाखवलं. मुलीच्या अंगावर 4 दागिनेसुद्धा चांगले घातले नाहीत. जे घातले त्या दागिन्यांना ना वजन ना आकार. गळ्यातल्या सरीला सरी म्हणावी की दोरी, हातातल्या तोड्यांना तोडे म्हणावी की जोडे, असं काहीतरी विक्षिप्त त्यांनी म्हटलं होतं. मुलीला रूप रंग नाही, निदान मुलीला दागिन्याने तरी सजवतील असं वाटलेलं आम्हाला, पण तेही त्यांना जमलं नाही. बरं, या मॅडमची नोकरी तेवढाच काय तो आधार? पगार बरा असला म्हणून काय झालं? आमच्यासाठी थोडीच वापरणार. तो त्यांच्या संसाराला कामी येणार. ऑफिससुद्धा जवळ नाही तिचं. 1.5 तास लागतो. घरी येऊन काय काम करणार मग? म्हणजे पुन्हा सगळा भार माझ्यावरच. मी स्वप्नीलला सांगणार आहे, तिने लवकर उठावं नाही तर रात्री जागावं, पण घरची सगळी कामं तिनेच केली पाहिजेत. माझ्यासाठी म्हणून काही राखून ठेवायचं नाही. मग हे सत्र चालूच झालं. त्यांच्या वागण्याला चाट नव्हती की जिभेला हाड नव्हतं. कादंबरीला दुखवायचा एकही प्रसंग त्यांनी सोडला नाही. उलट प्रसंग नसतानाही तिला दुखावण्याचा, अपमान करण्याचा प्रसंग त्यांनी शोधून शोधून काढलाच. सणवार असोत, पाहुणे मंडळी यायची असोत, तिच्या राहण्यावरून, वागण्यावरून, जेवणावरून सतत काही ना काहीतरी टोमणे मारायच्या. कादंबरीने सुद्धा 3-4 वर्ष केलं सहन, पण मग मात्र तीही उलट बोलायला शिकली. घरातल्या अशा वातावरणामुळेच की काय 3-4 वेळेस तिचं मिसकॅरेज झालं. स्वप्नीलसुद्धा आईच्या वतीने कादंबरीलाच समजवायचा. अगं, आईचं वय झालं आहे, तिला थोडं समजून घेत जा ना. ती बोलली म्हणून काय झालं? भोकं थोडीच पडतात असं म्हणून कादंबरीची समजूत काढायला जायचा. पण याला समजूत थोडीच म्हणतात. कुणी टोचतंय तर त्याला खुशाल टोचू दे. आपण काय म्हणायचं? आपल्याला नाही लागलं, टोचत राहा, हे असं म्हणण्यासारखं होतं. नवरा बायकोची सुद्धा यावरून कितीदा भांडण झाली होती. पण सासूबाईंना त्याचं काही सोयरसुतकच नव्हतं. उलट त्या दोघांची एकी झाली असती तरच त्यांच्या दृष्टीने नुकसानकारक होतं. कादंबरी काही उलटून बोलली तर अधिक तिखट मीठ लावून त्या लेकाला सांगायच्या. रात्री तो दमून यायचा. आईने डोकं खाल्लं की मग बेडरूममध्ये येऊन सगळा राग बायकोवर काढायचा. तिला काही बाही बोलायचा. दोघांमध्ये भांडणं व्हायची. जिथे भांडण तिथे जवळी कुठून होणार? रात्री दोघांची तोंड 2 दिशेला. संसार रेटायचा म्हणून रेटत होते दोघे. आता अलीकडे तर तिला त्रास द्यायचं नवीन तंत्र त्यांनी शोधून काढलं होतं. तुला मूल होत नाही, तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी स्वप्नीलला सांगणार आहे, हिला सोड आणि दुसरं लग्न कर, असं सरळ सरळ म्हणायच्या. तिला बोलावंसं वाटायचं. कशावरून माझ्यात प्रॉब्लेम? तुमच्या लेकातसुद्धा असू शकतो की प्रॉब्लेम. दुसरी करून आणाल, पण ती माझ्यासारखी टिकणार नाही. तुम्हालाच या घरातून बाहेर काढेल. पण कधी बोलली नाही ती. प्रॉब्लेम खरं तर कुणाच्यातच नव्हता. बाळ होत नव्हतं असं नाही. बाळ राहायचं, पण अशीच काहीतरी भांडणं व्हायची, स्ट्रेस वाढायचा, त्रास व्हायचा आणि मग मिसकॅरेज देखील व्हायचं. ही अशी दुष्ट आणि खाष्टबाई आपल्याच नशिबाला का, असं कितीदा तिला वाटून जायचं.
सगळ्यांच्या सासू इतक्या पटापट मरतात आणि हीच तेवढी का मरत नाही, असाही घाणेरडा विचार तिच्या मनात अनेकदा येऊन जायचा. पण लगेच दुसरं मन म्हणायचं, माझा तर विचारच घाणेरडा आहे. या विचारापेक्षा कितीतरी पटीने अधिक घाणेरडं या बाईचं वागणं आहे, या बाईचं मन आहे. पण एकदा थोडंसं तिच्या मनासारखं घडलं बाकी. सासूबाई मार्केटमध्ये फिरायला म्हणून गेल्या आणि कोणत्या तरी रिक्षाचा धक्का लागला. हिप जॉईंटचं हाड मोडलं आणि मग पडल्या बेडवर. खरं तर तिला मनापासून आनंद झाला. पण हा असा आनंद काय कामाचा, तो धड दाखवताही येत नव्हता. दाखवता येत नसलं म्हणून काय झालं, मन तर आतून आनंदीच होतं. आडमुठेपणे वागणाऱ्या, कधीच न बदलणाऱ्या व्यक्तींचा बदला निसर्ग असाच घेत असतो. मनातून मी किती वेळा म्हटलं होतं, अहो सासूबाई बदला बदला, पण नाही बदलल्या. म्हणून मग निसर्गाने घेतला बदला. बरं झालं. आईला औषधं देऊन स्वप्नील बेडरूममध्ये आला. काळजीत विचार करू लागला. खूप मोठं टेन्शन आहे कादंबरी. कसलं, तिने विचारलं. आई हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत ठीक होतं. आज घरी आणलं. तिला चालता येत नाही की उठता येत नाही. कुणीतरी बाई ठेवावी लागेल. बरं, त्या बाईला ठेवायचं म्हणजे पगारही तिला तसाच द्यावा लागेल. बाईला ठेवलं नाही तर मग आपल्या दोघांना सांभाळावं लागेल. काय करूया, त्याने विचारलं. काय करूया, मला का विचारता? इतकी वर्ष मला त्यांनी त्रास दिला तेव्हा हा प्रश्न त्यांना विचारता आला नाही तुम्हाला, काय करूया म्हणून? तेव्हा मला खुशाल समजवत राहिलात. आई बोलली म्हणून काय झालं, अंगाला भोकं थोडीच पडतात. तेव्हा आताही मला नका विचारू त्यांचं काय करूया म्हणून. त्यांचं कर्म आणि देव काय ते पाहून घेईल. माझा त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसारच फेडावं लागतं. कादंबरी म्हणाली तसं निखिलने तिच्याकडे रागाने पाहिलं. आई आजारी आहे, बेडवर आहे. आता तिचे किती दिवस उरले तेही माहीत नाही. तिच्याबद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही का गं, त्यांनी विचारलं. आयुष्यभर मला त्रास देताना त्यांना काही वाटलं का? माझा जीव जाळला तेव्हा तुम्हाला दुःख झालं नाही. आता त्या बेडवर पडल्या आहेत तेव्हा मात्र दुःखाचा पूर लोटला होय. आणि म्हणे तिचे किती दिवस उरले तुम्हाला माहीत असेल तर मलाही सांगा. अजून तेवढे दिवस दुःख सोसायचे आपल्याला, अशी मनाची तयारी करून ठेवेन मी. ती असं म्हणताच निखिल रागाने ओरडले. कादंबरी, लाज नाही वाटत तुला असं बोलायला? तिच्या मरणाची वाट पाहतेस तू. खरं तर तुझी तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही माझी. तुझ्याशी काही बोलूच नये असं वाटतंय. म्हणून तरातरा ते निघून गेले. मग मात्र कादंबरीला थोडं वाईट वाटलं. आपण पण किती बावळट. आपल्या मनातला आनंद असा प्रदर्शित नको करायला होता. आपल्यापुरती ठेवला असता तर यांना वाईटही वाटलं नसतं आणि यांची सहानुभूतीसुद्धा आपल्याकडेच राहिली असती. चुकलंच आपलं. आणि सासू म्हणून एखादी स्त्री कितीही वाईट वागली तरी लेकाला आपली आई प्रियच असणार. बायकोपेक्षा आईचं दुःख मोठं असतं ना. जाऊच देत, आईसारखाच लेक. पण तो लेक सध्या आपला नवरा आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये. या बाईचं काय, किती दिवस उरले कुणास ठाऊक. पुढे संसार आपल्याला याच्याशीच करायचा आहे. आत्ताच नमतं घेतलेलं बरं, असा विचार करून तिने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची माफी मागून टाकली. अहो बोलताना जरा चुकलं, पण माझ्याही मनाचा विचार करा. आयुष्यभर फक्त त्यांनी मला त्रासच दिला म्हणून रागाच्या भरात बोलून गेले. पण तुमच्या एवढं दुःख मलाही आहे. सासू म्हणून नसेल कदाचित, पण एक व्यक्ती म्हणून त्यांचं असं बेडवर पडणं मलाही त्रासच देत आहे. त्यांना सांभाळणं आपलं कर्तव्यच आहे. ते आपण दोघांनी मिळून पूर्ण करू. राग सोडा, रागावू नका माझ्यावर. ती असं म्हणताच स्वप्नील पण थोडे शांत झाले. रागावून सांगायचं कोणाला होतं. कादंबरीशिवाय आता पर्याय नव्हता. आईचं वागणं त्यांनाही फार पटायचं नाही. त्यामुळे कादंबरीचा रोष पटण्यासारखाच होता. पण जाऊ दे, तिला तिची चूक कळली. आईची सेवा करायला ती तयार झाली. प्रश्न मिटला. त्या दिवशी कादंबरीने ठरवलं, कर्तव्य म्हणून सगळं करायचं. तिने त्यांची सगळी सेवा केली, पण फक्त करायचं म्हणून. त्यात प्रेम कुठे नव्हतं. सकाळी त्यांना आंघोळ घालताना मनातल्या मनात शिव्याच द्यायची. त्यांचं जेवण बनवताना मन अप्रसन्न असायचं. आयुष्यभर मला कधीही 4 सुखाचे घास खाऊ दिले नाहीत तुम्ही. आता माझ्या हातचं जेवण फुकट गिळताय. त्यांचे केस बांधताना केसात कुठेतरी कंगवा रुतला तर तिला वाटायचं की तो कंगवा खरकन खेचावा आणि ह्यांच्या डोक्याला हिसका बसावा. असे कितीतरी हिसके आणि डागण्या वेळोवेळी त्यांनी तिला दिल्या होत्या. तेव्हा असे खूप वाईट वाईट विचार यायचे, पण तसं करायची हिंमत मात्र झाली नाही कधी. विचार यायचे, पण तेवढ्या इंटेन्सिटीने कृती मात्र घडली नाही. तेच तेवढं बरं झालं. सासूबाई आता फार मवाळ झाल्या होत्या. येऊन जाऊन करायला हीच आहे हे त्यांनाही आता पूर्ण उमगलं होतं. त्यांना वाटायचं की हिने आपल्या बाजूला बसावं, आपल्याशी बोलावं, पण तिने ते कधी केलं नाही. आयुष्यभर ज्या माणसाने कधी संवादच साधला नाही, उलट वादविवादच केला, त्या माणसाशी प्रेमाचे शब्द कसे बोलायचे?
आणि का बोलायचे त्याची इच्छा आहे म्हणून. खरंच अशी इच्छा ठेवायला ही इच्छाधारी नागिणच आहे. वेळोवेळी दंश केला मला आणि आता मात्र गोड गोड बोलते. त्या थोड्या ठीक झाल्या की आपण पायाचं ऑपरेशन करून घेऊ असं डॉक्टर म्हणाले होते. पण त्या ठीक होऊच नये असंच कादंबरीला वाटत होतं. कारण त्या ठीक झाल्या तर त्या उभ्या राहणार आणि मग पुन्हा आपल्याला आडवं पडणार. तिला ती ब्राह्मण आणि वाघाची गोष्ट आठवली. शिकारीच्या बाणाने मरता मरता वाघाने सांगितलं, हे ब्राह्मणा, मी तुला विनंती करतो, तुझ्या मंत्रशक्तीने मला पुन्हा जीवनदान दे. मी जंगलचा राजा आहे, तुझी नक्कीच मदत करेन. ब्राह्मणाला पण काय बुद्धी झाली कुणास ठाऊक. त्याने घेतलं कमंडलूतलं पाणी आणि मेलेल्या वाघाला जिवंत केलं. वाघाला जीवनदान मिळालं. पण वाघच तो, त्याचा दुष्टपणा बरा जाईल. ब्राह्मणा, मला खूप भूक लागली आहे रे, तेव्हा मी तुला आता खाऊनच टाकणार. मग काय, वाघाने वदनी कवळ घेता मंत्र म्हटला आणि एका घासात ब्राह्मणाला संपवून टाकलं. ही बाईसुद्धा दुष्ट वाघच आहे. जोपर्यंत आडवी तोपर्यंत विनवणी करेल. एकदा का उभी झाली तर मग आपल्यालाच आडवं करेल. ही ठीक व्हायलाच नको. आजपासून आपण हिचं जेवण कमी करूया. तिने मग आज एक बाऊलऐवजी बाऊलच भाताची कंजी दिली. पण त्याही वस्तात त्यांनी परत परत मागून घेतली. अगदी लबाडबाई आहे, जरा म्हणून बधायची नाही कुणाला. कादंबरीची थोडी चिडचिड झाली. पण त्या रात्री मात्र कादंबरीला झोप आली नाही. किती हे दुष्टपणाचं वागणं आपलं. आपण असं नव्हतो, या बाईमुळे असं वागायला लागलो. छे छे, पुन्हा असं वागायला नको. ती आणि तिचं कर्म, देव काय ते पाहून घेईल. जगेल तेवढे जगेल, मरेल तेव्हा मरेल. उद्यापासून असं वागायचं नाही. उद्यापासून नाही आणि कधीच नाही. आपण चांगले आहोत, चांगलंच वागूया. चांगलेच, आपले संस्कार वाईट नाहीत. आपलं कर्म वाईट करायचं नाही आपण. आज आपण वाईट कर्म केलं तर उद्या हेच सगळं आपल्यालाही भोगायला लागणार आहे. या विचाराने ती झोपली. मग मात्र तिला शांत झोप लागली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं की सासूबाई गेल्या आहेत. तिला धक्काच बसला. त्यांना जेव्हा तोंडात पाणी दिलं तेव्हा तिला स्वतःच्या सगळ्या चुकांची उजळणी झाली. फार वाईट वागलो आपण. त्यांचं कर्म भोगून त्या गेल्या. आता आपली पाळी आहे. त्या विचारानेच तिला भीती वाटू लागली. त्या रात्रीच सासूबाई स्वप्नात आल्या. फार बरं स्वप्न नव्हतं ते. मला उपाशी ठेवलंस ना, तूही उपाशीच मरशील असं काहीतरी म्हणाल्या. ती दचकून जागी झाली. त्यानंतर त्याच भीतीत ती वावरत राहिली, जगत राहिली. पुढचं स्टेशन आलं तेव्हा लक्षात आलं, या स्टेशनला मधू मॅडम चढतात. आज तिला मधू मॅडमची सगळ्यात जास्त गरज होती. मधू मॅडम दिसल्या त्या हसत हसतच आत शिरल्या. तिच्या बाजूला येऊन बसल्या. किती दिवसांनी भेटतेस कादंबरी? सासूबाई गेल्यापासून पहिल्यांदाच बाहेर पडतेस असं वाटतंय, त्यांनी विचारलं. हो ना मॅडम, कुणी कुणी भेटायला येतच होतं. शेवटी म्हटलं, किती दिवस घरात राहायचं, आता डायरेक्ट कार्याला सुट्टी घेणार आहे मी. त्यांच्या हातातली बॅग तिने वर ठेवली. मॅडम, बॅग जड आहे, एवढं काय सामान आहे त्यात, तिने विचारलं. अगं, लेकासाठी पुस्तकं, लेकीसाठी फ्रॉक घेतला आहे. शाळेत तिचं गॅदरिंग आहे ना, म्हणून ती बॅग जड झाली, त्या म्हणाल्या. मॅडम, घरात मुलं असली की चैतन्य असतं नाही, बोलताना तिचे डोळे दाटले. असतं खरं, पण फक्त मुलं असली म्हणजेच चैतन्य असतं असं नाही. आपण चैतन्य निर्माण केलं की चैतन्य निर्माण होतं. पण आपण ते करत नाही. आपल्याला सहानुभूतीच्या, दुःखाच्या सावलीतच जास्त राहायला आवडतं. बरोबर ना? त्यांनी असं विचारताच ती जरा हिरमुसली झाली. काय झालं? फार दुःखी वाटतेस. खरं सांगायचं तर सासूबाईंच्या जाण्याने एवढी दुःखी होणारी नाहीस तू. त्या तुझ्याशी ज्या पद्धतीने वागल्या होत्या त्यावरून तर निश्चितच हे मी बोलू शकते. त्या असं म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बोल कादंबरी, मनात दडवून ठेवू नकोस. दडवून ठेवलेल्या भावनांचा अगं फार त्रास होतो. काही दाबू नये, काही दडवू नये. अगदी मोकळं व्हावं, व्यक्त व्हावं. माझ्यापाशी बोलावंसं वाटलं तर बोल. नसेल तर घडाघडा लिहून काढ. तेही शक्य होत नसेल तर उशीवर डोकं ठेवून खूप रडून घे. पण मोकळी हो, व्यक्त हो. स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. त्या तसं म्हणाल्या तशी ती पटकन म्हणाली. खरं तर मला त्रास व्हावा अशीच माझी इच्छा आहे. माझी लायकीच ती आहे. मी तसंच वागले आहे मॅडम. ती असं म्हणाल्यावर त्यांनी तिचा हात हातात घेतला. एवढं काय केलंस? सांगशील का मला? कृती चुकली की विचार? त्यांनी असं विचारल्यावर तिने चमकून पाहिलं. कदाचित दोन्ही. म्हणूनच जास्त त्रास होतोय मॅडम मला, ती म्हणाली. समजलं मला. तू वेगळं काहीही सांगायची गरज नाही. सासूबाईंनी तुला इतकी वर्ष त्रास दिला, त्याचा राग मनात होता. त्यांच्याशी वाईट वागावंसं वाटलं असेल. कदाचित एक दोनदा तशी वागलीही असेल आणि आता त्या गेल्या म्हणून त्याची टोचणी मनाला लागते. बरोबर ना? अगदी अचूक शब्दात पकडलं होतं त्यांनी. होय मॅडम, अगदी तसंच.
फार फार चुकीचं वागले मी, रडत रडत ती म्हणाली. मग बरोबर कशी वागणार होतीस? त्यांच्याशी प्रेमाने वागायला जमलं असतं तुला? मायेने घास भरवायला जमलं असतं का तुला? त्यांच्या केसांना तेल लावून देताना ते प्रेम दाटलं असतं मनात? त्यांच्या पायाला तेल लावताना, तळवे चोळताना सेवाभाव वृत्ती मनात आली असती का? नाही कादंबरी, त्यावेळेस तू ठरवलं असतंस तरीही त्या क्षणी तुला ते जमलंच नसतं. कारण त्यावेळेस तुझ्या मनात त्यांच्याबद्दल राग आणि द्वेष होता. ते स्वाभाविक नाही का? आणि म्हणूनच तुझ्या मनात असे विचार आले. त्या विचारांची कृती घडली. अगं, कृती म्हणजे काय? विचारांचं प्रकट रूप. आणि विचार म्हणजे तरी काय? कृतीचं सुप्त रूप. मग काही जण अप्रकट रूप ठेवून वागतात आणि कोणी प्रकट रूपाने. कुणाचं चूक नाही आणि कुणाचं बरोबर नाही. तेव्हा भावनांना चूक की बरोबर, योग्य की अयोग्य अशी लेबल्स लावायला जाऊच नकोस. जे झालं ते घडायचंच होतं असं म्हणावं आणि पुढे जावं. तेवढ्यातल्या तेवढ्यात आपल्याला त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. अगदी पराकोटीचं चुकीचं वागू नये. पराकोटीचे वाईट विचार आले तरी ते लिहून लिहून काढून टाकावेत. मन शांत करावं. सगळा राग, सगळ्या शिव्या, एखाद्याबद्दल वाटणारी तळतळ सगळं कागदावर उतरवावं. म्हणजे कृतीत करण्यासारखं काही उरतच नाही मागे. कारण विचारच संपतात ना. मॅडम म्हणाल्या. केलं मॅडम, तेही करून पाहिलं होतं. म्हणूनच कदाचित ठरवलं होतं तेवढं त्यांच्याशी वाईट वागू शकले नाही. पण जे काही वागले तेही काही बरं नव्हतं. त्याचं मात्र वाईट वाटतंय. त्रास होतोय त्याचा. त्यांना जेवण देताना विचार आला की यांचं जेवण कमी करावं. कधी विचार आला की औषधच देऊ नये. कंगवा डोक्यात घातला तेव्हा तो खरकन ओढावा असा वाटला. पण कुठेतरी तुमची शिकवण होती. आईबाबांचे संस्कार होते म्हणूनच की काय, तसं करायला कधी मन धजलं नाही. पण विचार तरी आले ना. चुकून एखाद वेळेस तशी कृती तरी घडली ना, याचा भयंकर त्रास होतोय. त्यांच्या परोक्ष अपरोक्ष जे काही बोलले त्याने मन उद्विग्न होत आहे आता. जेवण जात नाही, विचार सुटत नाहीत असं वाटतंय. काहीतरी शिक्षा करून घ्यावी स्वतःला. कादंबरी म्हणाली. अगं बाळा, तू त्या क्षणी जे वागलीस त्या क्षणी तुला तसं वागावं असं वाटलं. तू ठरवून देखील त्या क्षणी वेगळं वागू शकलीच नसतीस. कारण तुझ्या भावना, बुद्धी या सगळ्यांची जडणघडण साधारण तशीच होती. त्याच आधारे तुझी कृती घडली. आणि कोणतीही गोष्ट अशीच घडत नसते गं. ॲक्शनला रिॲक्शन असते. त्या तुझ्याशी चांगल्या वागल्या असत्या तर तूही इतकी वाईट वागू शकली नसतीस. बरोबर ना? त्यांनी समजावलं. तेव्हा तिला थोडं बरं वाटलं. कुठेतरी आपल्या मनाचा दुसऱ्या कोणीतरी कौल घेतला असं वाटलं. पण कादंबरी, हाही विचार कर की त्या तुझ्याशी असं का वागल्या असतील? आपल्या वाट्याला येणाऱ्या व्यक्ती, परिस्थिती, सुखदुःखाचे भोग हे सगळं फक्त आपल्या कृतीमुळेच येत असतं. या जन्माच्या, गेल्या जन्माच्या अनेक आठवणींची साठवण असते ती. कुठेतरी केव्हा तरी मागच्या जन्मात तू त्यांना दुखावलं असशील म्हणून त्या तुझ्याशी तसं वागल्या असतील. पण पानं उलटून मागे काय घडलं आहे हे वाचण्या किंवा पाहण्या इतकं सोपं आयुष्य नसतं गं. हे आपल्याबरोबर का घडतं आहे, कोणत्या क्षणाचा हिशोब घेतला जातो आहे हे नाही कळत आपल्याला. आपल्या हातात असतं आपली कृती आणि विचार बदलणं, झालेल्या गोष्टींचा फार विचार न करणं आणि येणाऱ्या गोष्टींबद्दल अधिक सावधगिरी बाळगणं. जे घडलं तो भूतकाळ. तेव्हा आता तू त्यांच्याबद्दलचा जो काही राग आहे तो सोडून दे. त्यांना माफ कर आणि त्यांची माफीसुद्धा माग. त्या हयात असल्या किंवा नसल्या त्याने काही फरक पडत नाही. तू तुझ्या हिशाचा राग सोडणं खूप जरूर आहे. माफ करणं जरूर आहे. रोज त्यांच्या फोटोपाशी बस. सुरुवातीला राग येईल, द्वेष वाटेल, चीड येईल. पण हळूहळू त्यांच्या अस्तित्वाचा ॲक्सेप्टन्स होईल तुला. मी तुम्हाला क्षमा केली आहे, सोडून दिलं आहे आणि तुम्ही मला क्षमा करा, सोडून द्या अशी रोज प्रार्थना कर. प्रार्थनेत फार बळ असतं. त्याचा अनुभव तू स्वतः घे. ते तर तू करायला हवंसच. त्यांना माफ करायच्या आधी तू स्वतःला माफ कर. त्यांच्याप्रमाणे स्वतःला सुद्धा क्षमा करून टाक एकदाची. त्यावेळेसची तू वेगळी होतीस. अगं, त्यावेळेस ती कादंबरी तशी वागली म्हणून तिची शिक्षा आता इथे बसलेल्या कादंबरीला तू कशी काय देऊ शकतेस? त्यावेळेस ती ज्या त्रासातून जात होती त्यावेळेस ती तशी वागली. पण आताची कादंबरी तशी नाही. मग त्या कादंबरीची शिक्षा आताच्या कादंबरीला नको ग देऊस. आधी स्वतःला माफ कर. क्षमेशिवाय मोठं शस्त्र नाही की अस्त्र नाही. माणसाला सगळं शक्य होतं. दुसऱ्याला माफ करणंसुद्धा शक्य होतं. कठीण असतं ते स्वतःला क्षमा करणं. कारण आपल्या आतमध्ये एक न्यायाधीश असतो ना, तो सहजासहजी माफ करू देत नाही. म्हणूनच स्वतःची सुद्धा माफी माग. जेव्हा आतून शांत होशील तेव्हा बाहेरची परिस्थितीसुद्धा आपोआप शांत होईल. आपण आरशात उभं राहतो. समोरच्या आपल्याच प्रतिबिंबाकडे पाहून म्हणतो, तू इतकी वाईट आणि इतकी दुःखी का? तू बदलायला हवं.
पण प्रतिबिंब आपोआप कसं बदलणार? बदल तर आपल्या चेहऱ्यात झाला पाहिजे. स्वतःला क्षमा करशील तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदी होशील आणि मग प्रतिबिंबसुद्धा बदलेल. परिस्थिती बदलायची तर आधी मनस्थिती बदलायला हवी. उगीच खोटे खोटे शब्द सांगत नाही मी. या सगळ्यातून मी गेले आहे गं. स्वतःला क्षमा केलं आहे. जो अपराध माझ्याकडून घडला त्यातून स्वतःला माफ करणं फार कठीण होतं. पण जमवलं ते. बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कादंबरीने आश्चर्याने पाहिलं. मॅडम, काय झालं होतं? तिने विचारलं. तुम्हाला त्रास होणार नसेल तरच सांगा. त्यांचा हात हातात घेत ती म्हणाली. आता खपलीसुद्धा भरली आणि जखमसुद्धा बरी झाली आहे. आता नाही होत त्रास. म्हटलं ना, स्वतःला क्षमा केली आहे मी. त्यांनी पर्स उघडून पाण्याची बाटली काढली. दोन घोट पाणी प्यायल्या. 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमचं नुकतंच लग्न झालं होतं. अगदी वर्षभरातच एक गोंडस बाळ देखील झालं. 2.5-3 वर्षांचं बाळ चालू लागलं होतं. आपलं बाळ आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे. आपण कुठेतरी फिरायला जाऊ अशी यांची इच्छा. यांना फिरायची फार हौस. म्हणून त्या बाळाला घेऊन आम्ही शिमल्याला गेलो. तिथेच मला ताप आला. डॉक्टरांकडे गेलो. औषध आणलं. काहीतरी खाऊन औषधं घ्या असं डॉक्टरांनी म्हटलं. पण खाण्याचं हॉटेल राहण्याच्या हॉटेलपासून दूर होतं. तेव्हा मीच म्हटलं, तुम्ही काहीतरी पार्सल आणा. रात्रीची वेळ. बाळाकडे लक्ष ठेवून मी जाऊन आलो असं म्हणत ते पार्सल आणायला गेले. मला तापाची गुंगी होती. झोप कधी लागली कळली नाही आणि आमचं बाळ दरवाजा उघडून बाहेर गेलं. आणि मग भरधाव येणाऱ्या एका गाडीने. एवढं बोलून त्यांनी डोळे घट्ट बंद करून घेतले. जेव्हा मला समजलं तेव्हा मोठा धक्का बसला. महिनाभर माझी वाचा गेली होती. सतत झोपेच्या गोळ्या मी घेत राहिले. कुणीतरी कामवाली यायची, जेवण देऊन जायची. हे मध्ये यायचे. 2-4 क्षण बसायचे आणि मग निघून जायचे. जेव्हा वाचा आली तेव्हा यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण यांनी मात्र कायमचा अबोला धरला. झालेल्या घटनेला मीच गुन्हेगार आहे असं त्यांना वाटत राहिलं. ते तसं खरं होतं की खोटं मलाही नाही सांगता यायचं. पण मी मुद्दामून केलं नव्हतं. जे घडलं ते वाईट होतं. कोणत्याही आईच्या नशिबात येऊ नये इतकं दुर्दैवी होतं. यांचं वागणं बदललं. मला तुझ्याबरोबर राहायचं नाही असं म्हणाले. मी खचले, हरले, रडले. मला सोडून जाऊ नका अशी विनवणी केली. पण यांनी मला जायला सांगितलं शेवटी. मग निघाले. कुठे जाणार? कुणीच नव्हतं. जगायची इच्छाच उरली नव्हती. मग जीव द्यायला रेल्वे स्टेशनवर गेले. धडधड त्या ट्रेनसमोरून जात होत्या. 1-2दा उडी मारायचा निष्फळ प्रयत्न केला. पण हिंमतच झाली नाही गं. तेव्हा जाणवलं माणसाचा जीव किती महत्त्वाचा असतो. माझ्या बाळाचा जीवसुद्धा असाच तडफडला असेल. माझ्यामुळे कदाचित. पण मुद्दाम नाही रे केलं बाळा. मला ग्लानी आली होती. ती झोप आणि काळझोप दोन्हीही माझ्या हातात आली होती तेव्हा. ती झोप आणि काळझोप दोन्ही माझ्या हातात नव्हतं. म्हणून ते दुर्दैवी घडलं. आता त्याच घटनेचा किती वेळा पाढा वाचायचा विचार करून सुद्धा थकायला झालं. मग उठले तिथून. चालत राहिले. भुकेने पोटात कावळे ओरडत होते. एक भिकारी बाई दिसली. तिच्या 2 पोरांना काहीतरी भरवत होती. तिच्या बाजूला जाऊन बसले. तिला बहुतेक दया आली माझी. तिने तिच्याकडचं काहीतरी खायला दिलं आणि मग ती माझी मैत्रीण झाली. मैत्री तरी किती दिवसांची? अवघ्या 2 दिवसांची. 3ऱ्या दिवशी कचरा वेचताना तिला ट्रेनने उडवलं. तेही माझ्या डोळ्यासमोरच घडलं. तेव्हा असं वाटलं, हे माझ्या बाबतीत का नाही घडलं? मग कळलं, माझ्याकडून घडलेल्या चुकीचं परिमार्जन व्हायचं होतं अजून. तिची 2 लहान मुलं ती माझ्या पदरात टाकून गेली. मग ठरवलं, या मुलांसाठी जगायचं. उभी राहिले. त्या मुलांसाठी का होईना उभी राहिले. मागचं सगळं विसरून. पण त्याआधी स्वतःला क्षमा केलं. माफ केलं. जाणते अजाणतेपणी घडलेल्या सगळ्या चुकांसाठी स्वतःला क्षमा केलं. आणि मग त्या मुलांना छातीशी घट्ट धरलं. पुढचा प्रवास सुरू केला. शिकले होते. B.Ed झालं होतं. कुठल्या तरी छोट्याशा शाळेत नोकरी पकडली. तिथल्याच पिऊनने मदत केली. झोपडपट्टीत छोटंसं घर मिळालं. मुलांना घेऊन तिथे राहू लागले. आपल्या कर्मामुळे वाईट माणसं भेटतात. तशीच आपल्या कर्मामुळे चांगली माणसंसुद्धा भेटतात. तिथल्या प्रिन्सिपल मॅडमनी चाळीत छोटीशी खोली मिळवून दिली. मी ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेत मुलांची ॲडमिशन झाली. कोणत्या तरी योजनेअंतर्गत मुलांची फीसुद्धा माफ झाली. आणि आता बघ, ती 2 मुलं किती मोठी झाली. पण खरं सांगू कादंबरी, या माझ्या 2 मुलांमध्ये मी माझं ते बाळ शोधत नाही. कारण आता एवढी खात्री वाटते की माझ्या बाळानेसुद्धा असाच कुठेतरी कोणत्या तरी चांगल्या आईच्या पोटी जन्म घेतला असेल. मी जशी या मुलांवर माया करते तशीच त्याची ती आई त्याच्यावर माया करत असेल. घडलेल्या चुकांबद्दल ती आई त्याच्यावर माया करत असेल. घडलेल्या चुका बदलणं आपल्या हातात नसतं. पण चांगला बदल घडवणं मात्र निश्चितच आपल्या हातात असतं. यासाठी मात्र आपल्याला
आपल्यात बदल निश्चित करायचा असतो. जे सुटलं चुकलं त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा जे समोर आहे ते पकडायचं आणि सुधारायचा प्रयत्न करायचा. प्रत्येकाला दुसरी संधी मिळत असते, फक्त ती उघड डोळ्यांनी पाहायची असते. पण त्यासाठी हवं मन शांत, आणि मन फक्त क्षमेनेच शांत होऊ शकतं. एवढं बोलून मधू मॅडम थांबल्या. त्यांचं स्टेशन आलं होतं. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांची जड बॅग घेऊन मधू मॅडम तर उतरून गेल्या. कादंबरीने सुद्धा तिचे डोळे पुसले. तिचंही मन आता एव्हाना शांत झालं होतं. निसर्गसुद्धा तिच्याबरोबर वाईट वागणार नव्हता. कधी ना कधी तिलाही संधी मिळणारच होती. बदल घडवणारी, इतरांबरोबर स्वतःचं भलं करणारी दुसरी संधी तिलाही आता शांत आणि क्षमाशील मनाने शोधायची होती. पण त्याआधी एक महत्त्वाचा बदल करायचा होता. तो म्हणजे स्वतःला स्वतः माफ करायचं होतं. इतका वेळ मनातल्या विचारांची आगगाडी दुःखाच्या आणि पश्चातापाच्या दिशेने धावत होती. पण आता मात्र तिचा वेग पार मंदावला होता. ट्रेनचं स्टेशन यायच्या आधी क्षमेच्या स्टेशनवर थांबून तिला आता खरोखरच अंतर्मुख व्हायचं होतं.